कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 1955 शाळांमध्ये विनय प्रकाश दीप योजना यशस्वीरित्या राबवण्यात आली आहे। या योजनेच्या माध्यमातून 8239 वर्गखोल्या प्रकाशमय झाल्यात अशी माहिती अर्थ आणि शिक्षण समितीच्या सभापती शीतल यादव यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुरेसा प्रकाश मिळावा, विद्यार्थ्यांना वाचताना लिहिताना प्रकाशाची कोणतीही अडचण येऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून विनय प्रकाश दीप योजना राबवण्यात आली आहे। या योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या 1955 शाळांमधील 8239 वर्गखोल्या प्रकाशमय झाल्यात। ही योजना महिन्याभरात यशस्वीरित्या पूर्ण करण्यात शिक्षण विभागाला मोठं यश आलंय अशी माहिती आज पत्रकार बैठकीत अर्थ आणि शिक्षण समितीच्या सभापती शीतल यादव यांनी दिली आहे। प्रकाश दीप योजना हे आम्ही 15 दिवसात मीटिंग होती, त्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की 15 ऑगस्टच्या आत आम्हाला ही विनय प्रकाश दीप योजना ही पूर्ण करायची आहे आणि सर्व शिक्षक आमचे सगळे गट शिक्षण अधिकारी सर्वांनी त्याच्यावर सगळ्या जिल्हा परिषदेचे आमचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, सर्व समितीचे सभापती आमचे, तसंच डॉक्टर जास्मिन मॅडम असतील, शिक्षण अधिकारी मॅडम, आमचे सर्व शिक्षण समितीचे सर्व सदस्य आहेत, सर्वांनी मिळून ही योजना 100% चांगली पूर्ण केली। आणि यासाठी आम्ही निधी वगैरे नाही काय खर्च केलेला, यासाठी आम्ही आम्ही सरपंच असतील, ज्या त्या गावातले आमचे जिल्हा परिषदेचे आमचे सर्व सदस्य आहेत, सर्व शिक्षक असतील, परत माजी विद्यार्थी, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही हे सगळं काम पूर्ण केलं आहे आणि चांगलं हे काम 100% पूर्ण झाले आणि सगळ्या शाळांमध्ये मुलांना चांगला प्रकाश मिळू दे आणि विद्यार्थ्यांना वाचताना लिहिताना कुठली अडचण येऊ नये यासाठी आम्ही ही योजना राबवली होती। चांगला प्रतिसाद मिळाला आणि ही योजना 100% पूर्ण झाली। त्या विनय प्रकाश दीप योजनेच्या माध्यमातून करवीर तालुक्यातील 1088 इतक्या सर्वाधिक वर्गखोल्या प्रकाशमय झाल्यात। यामध्ये आजरा तालुक्यातील 399, भुदरगड तालुक्यातील 559, चंदगडमधील 629, गगनबावडातील 199, गडिंग्लज इथल्या 476, हातकणंगलेमधील 992, कागल इथल्या 706, पन्हाळ्यातील 839, राधानगरीतील 780, शाहूवाडीतील 784 आणि शिरोळ तालुक्यातील 788 इतक्या जिल्हा परिषदेच्या वर्गखोल्या 2 ट्यूबलाईट आणि बल्ब बसवून उजळवण्यात आलेत। त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे।